Hello students, welcome back to the topic mathematical logic. In this lecture we will learn about negations. First we will learn rules of writing negations of a compound statements and then examples on how to write negations of a given compound statement in verbal form and in symbolic form. First, we will see how to find negations of a simple statements. Examples: write negations of the following statements. First, price increases. Solution: price increases हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. त्याचं निगेशन लिहिताना मध्ये फक्त नॉट हा शब्द ठेवला की त्या वाक्याचं निगेशन तयार होणार आहे. म्हणजे त्याचं निगेशन प्राइस डज नॉट इन्क्रीज हे असणार आहे. सेकंड स्टेटमेंट 0 फॅक्टोरियल नॉट इक्वल टू 1. तर हे पण सिंपल स्टेटमेंट आहे. त्याचं निगेशन लिहिताना सिंपल स्टेटमेंटचं निगेशन लिहिताना होकारार्थी वाक्य असेल तर नकारार्थी बनवायचं आहे आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी बनवायचं आहे. आता ह्याचं निगेशन फक्त नॉट इक्वल टूच्या ऐवजी इक्वल टू आपल्याला ठेवावं लागेल. म्हणजे निगेशन 0 फॅक्टोरियल इक्वल टू 1 असं असणार आहे. तिसरं स्टेटमेंट 5 + 4 = 9. हे पण एक सिंपल स्टेटमेंट आहे. त्याचं नकारार्थी वाक्य लिहिताना फक्त इक्वल टूच्या ऐवजी नॉट इक्वल टू हे साईन आपल्याला ठेवावं लागेल. म्हणजे निगेशन 5 + 4 नॉट इक्वल टू 9 असं येईल. फोर्थ स्टेटमेंट 4 इज ॲन ऑड नंबर. तर निगेशन लिहिताना फक्त मध्ये नॉट हा शब्द ठेवायचा आहे. त्याचं निगेशन सिंपल स्टेटमेंट आहे. निगेशन 4 इज नॉट ॲन ऑड नंबर. फिफ्थ स्टेटमेंट 7 + 3 > 5. सिंपल स्टेटमेंट आहे. निगेशन लिहिताना फक्त ग्रेटर दॅनचा उलट सिम्बॉल लेस दॅन ऑर इक्वल टू हा तिथं सबस्टिट्यूट करावा लागेल. म्हणजे दिलेल्या वाक्याचं निगेशन 7 + 3 <= 5 असं येईल. निगेशनमधलं सेकंड आर्टिकल निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट हे आहे. आपल्याकडं जी 5 कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत निगेशन, डिस्जंक्शन, कंजंक्शन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन, ह्या 5 कंपाऊंड स्टेटमेंटची निगेशन्स कशी लिहायची त्यांच्यासाठी काही रूल्स आहेत. ते रूल्स पहिल्यांदा आपण इथं बघणार आहे. रूल्स ऑफ रायटिंग निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. फर्स्ट, निगेशन ऑफ निगेशन P = P. सेकंड, निगेशन P and Q = निगेशन P or निगेशन Q. थर्ड, negation P or Q = negation P and negation Q. Fourth, negation P implies Q = P and negation Q. पाचवा, negation P implies and implied by Q = P and negation Q or Q and negation P. आता हे 5 रूल फॉर्म्युला म्हणून तुम्ही वापरायचे आहेत. एखादं कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलं आणि त्याचं निगेशन बनवायचं असेल तर ह्या 5 फॉर्म्युलांचा वापर करायचा आहे. आणि व्हर्बल फॉर्ममध्ये म्हणजे शाब्दिक फॉर्ममध्ये एखादं कंपाऊंड स्टेटमेंट दिलं आणि त्याचं निगेशन लिहायचं असेल तरीसुद्धा हे 5 नियम तिथं वापरायचे आहेत. म्हणून हे 5ही नियम फॉर्म्युला म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम्पल्स: Write the negations of the following statements. First, x + 8 > 11 or y - 3 = 6. आता हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. ऑर न जोडलेलं वाक्य आहे. तर ऑर न जोडलेलं वाक्य असेल तर त्याचं निगेशन लिहिताना ऑरच्या ऐवजी अँड येतो आणि त्याच्या दोन्ही बाजूला जी सिंपल स्टेटमेंट आहेत ऑरच्या दोन्ही बाजूला जी सिंपल स्टेटमेंट्स आहेत त्यांची निगेशन्स येतात. आता इथं सोल्युशन x + 8 > 11चं निगेशन x + 8 <= 11 ऑरच्या ऐवजी अँड येईल
आणि y-3 = 6चं निगेशन y-3 नॉट इक्वल टू 6 येईल. म्हणजे निगेशन दिलेल्या वाक्याचं निगेशन x + 8 <= 11 अँड y-3 नॉट इक्वल टू 6. सेकंड स्टेटमेंट 11 <= 15 अँड 25 > 20. हे पण कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि अँडनं जोडलेलं आहे. तर अँड वाक्यात असेल तर निगेशनमध्ये अँडच्या ऐवजी ऑर येतो आणि अँडच्या दोन्ही बाजूला जी सिम्पल स्टेटमेंट आहेत त्यांची निगेशन्स येतात. आता सोल्युशन असं येईल 11 > 15 or 25 <= 20. थर्ड स्टेटमेंट इट इज कोल्ड अँड रेनिंग. अँडनं जोडलेली वाक्य आहेत. मग निगेशनमध्ये अँडच्या ऐवजी ऑर हा शब्द येईल आणि अँडच्या दोन्ही बाजूला जी सिम्पल स्टेटमेंट आहेत त्यांची निगेशन्स येतील. आणि सिम्पल स्टेटमेंटचं निगेशन घेताना फक्त मध्ये नॉट हा वर्ड ठेवायचा आहे. म्हणजे दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन असं येणार आहे इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग. फोर्थ स्टेटमेंट √2 इज अ रॅशनल नंबर. हे एक सिम्पल स्टेटमेंट आहे. त्याचं निगेशन लिहिताना फक्त मध्ये नॉट हा शब्द ठेवला की निगेशन तयार होणार आहे. सोल्युशन √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. पाचवं स्टेटमेंट ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. हे एक सिम्पल स्टेटमेंट आहे. सिम्पल स्टेटमेंटचं निगेशन बनवत असताना त्याच्यामध्ये फक्त नॉट हा शब्द ठेवायचा आहे. परंतु वाक्यामध्ये जर ऑल असेल तर ऑल हे सम ह्या शब्दानं रिप्लेस करायचं आहे आणि सम असेल तर ऑलनं रिप्लेस करायचं आहे. महत्त्वाचा बदल आहे, लक्षात ठेवायचा आहे. वाक्यात ऑल असेल तर निगेशन लिहिताना ऑलच्या ऐवजी सम येतो आणि सम असेल तर निगेशनमध्ये ऑल येतो. आता ह्या वाक्याचं निगेशन बनवत असताना ऑलच्या ऐवजी सम ठेवायचं आणि पुढच्या वाक्याचं निगेशन लिहायचं आहे. सोल्युशन सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. हे निगेशन तयार झालं. सहावं स्टेटमेंट फॉर ऑल n बिलॉंग्स टू n, n² + n + 2 इज डिव्हिजिबल बाय 4. हे एक क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. याच्यात क्वांटिफायर वापरलेलं आहे. आता क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन बनवत असताना इथंसुद्धा एक महत्त्वाचा बदल आहे. फॉर ऑल असेल तर निगेशनमध्ये देअर एक्झिस्ट येतो आणि देअर एक्झिस्ट वाक्यामध्ये असेल तर निगेशनमध्ये फॉर ऑल येतो. आणि पुढच्या वाक्याचं हे सिम्बॉल रिप्लेस केल्यानंतर त्याच्या पुढं जे वाक्य आहे त्याचं निगेशन लिहायचं आहे. आता ह्या स्टेटमेंटचं निगेशन असं येणार आहे फॉर ऑलच्या ऐवजी देअर एक्झिस्ट ठेवायचं आहे. देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n. आता देअर एक्झिस्ट वाक्यामध्ये आला तर सच दॅट हे शब्द पुढे येणार आहेत. सच दॅट. आता वरती जे वाक्य आहे त्याचं निगेशन इथं ठेवायचं आहे, नकारार्थी वाक्य ठेवायचं आहे. मध्ये नॉट हा शब्द ठेवून n² + n + 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. पुन्हा एकदा स्टेटमेंट वाचणार आहे मी. देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n² + n + 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. सातवं स्टेटमेंट देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n सच दॅट x - 17 <= 20. तर सोल्युशन लिहिताना देअर एक्झिस्टच्या ऐवजी फॉर ऑल हा सिम्बॉल येईल आणि पुढं जे वाक्य आहे त्याचं नकारार्थी वाक्य लिहायचं आहे. म्हणजे सोल्युशन असं येणार आहे फॉर ऑल x बिलॉंग्स टू n. आता फॉर ऑल हा सिम्बॉल आला की सच दॅट हे शब्द येत नाहीत. फॉर ऑल x बिलॉंग्स टू n x - 17 > 20 हे दिलेल्या वाक्याचं निगेशन तयार झालेलं आहे. आठवं स्टेटमेंट इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. आता हे जे वाक्य आहे ह्याच्यामध्ये 3 सिम्पल स्टेटमेंट आहेत आणि ती 2 कनेक्टिव्हनी जोडलेले आहेत. इफ देन हे कनेक्टिव्ह आहे आणि अँड हे दुसरं कनेक्टिव्ह आहे. आता ह्याचं निगेशन लिहिताना मेन सिम्बॉल जो आहे
तो इफ देननं जोडलेली वाक्य आहेत. आणि देनच्या पुढं जे वाक्य आहे ते पुन्हा कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि ते अँडनं जोडलेलं आहे. मेन कनेक्टिव्ह इफ देन आहे. म्हणजे ह्या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज क्यू असा येणार आहे. इफच्या पुढं जे वाक्य आहे ते पी आहे आणि देनच्या पुढं जे वाक्य आहे ते क्यू आहे. सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज क्यू. आता पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन फॉर्म्युल्याप्रमाणे निगेशन पी इम्प्लाइज क्यू हा पी अँड निगेशन क्यू येतो. मग आता दिलेल्या वाक्याचा निगेशन लिहिताना पी अँड निगेशन क्यूचा व्हर्बल फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. बघा, पी अँड निगेशन क्यूचा व्हर्बल फॉर्म लिहिताना पी आहे तसा ठेवायचा, कनेक्टिव्ह आहे त्याच्याऐवजी शब्द अँड येणार आहे आणि क्यूचं निगेशन लिहायचं आहे. आता क्यू हे वाक्य वी विल गो अँड प्ले फुटबॉल असं आहे. म्हणजे क्यू हे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि ते अँडनं जोडलेलं आहे. म्हणजे क्यूचं निगेशन लिहिताना अँडच्या ऐवजी ऑर हा शब्द येईल आणि त्याच्या बाजूला जी वाक्य आहेत त्यांची पुन्हा निगेशन्स होतील. व्हर्बल फॉर्म पी अँड निगेशन क्यूचा व्हर्बल फॉर्म बघायचा आहे. आता पी आहे तसा ठेवायचा, इट इज रेनिंग, मध्ये शब्द अँड आणि क्यूचं निगेशन लिहिताना वी विल नॉट गो, वी विल नॉट गो अँडच्या ऐवजी ऑर येईल आणि पुढं जे वाक्य आहे त्याचं पुन्हा निगेशन येईल, ऑर नॉट प्ले फुटबॉल. पुन्हा एकदा मी व्हर्बल फॉर्म वाचणार आहे. इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो ऑर नॉट प्ले फुटबॉल. नववं स्टेटमेंट, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रॉम्बस. रॉम्बस म्हणजे समभुज चौकोन आणि स्क्वेअर म्हणजे चौरस. आता हे जे वाक्य आहे ते इफ अँड ओनली इफ न जोडलेलं आहे. म्हणजे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म डबल इम्प्लिकेशन हा येणार आहे. इथं पी क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर हा पी आहे आणि इट इज अ रॉम्बस हा क्यू आहे. दिलेल्या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू. तर फॉर्म्युल्याप्रमाणे डबल इम्प्लिकेशनचं निगेशन असं होतं, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू इक्वल टू पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. तर शब्दामध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलं असेल तर त्याचं निगेशन तुम्ही शब्दामध्येच लिहायचं आहे, फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा नाही. आता इथं त्या वाक्याचं जे निगेशन आहे, डबल इम्प्लिकेशनचं जे निगेशन आहे ते शब्दामध्ये म्हणजे पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी ह्याचा फक्त व्हर्बल फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. व्हर्बल फॉर्म पी आहे तसा ठेवायचा, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँडच्या ऐवजी बट हा सिम्बॉल वापरला तरी चालतो. बट आता क्यूचं निगेशन इट इज नॉट अ रॉम्बस. आता दोन ब्रॅकेटच्या मध्ये ऑर आहे सिम्बॉल, ऑर हा शब्द ठेवला आहे. आता क्यू आहे तसा ठेवायचा, अ क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस अँडच्या ऐवजी बट वापरलेला आहे इथं. बट पीचं निगेशन इट इज नॉट अ स्क्वेअर. पुन्हा एकदा व्हर्बल फॉर्म बघा, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर बट इट इज नॉट अ रॉम्बस ऑर अ क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस बट इट इज नॉट अ स्क्वेअर. हा क्वेश्चन तुम्ही त्याच पद्धतीनं सॉल्व करायचा आहे. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट, 3 + 3 < 5 or 5 + 5 = 9. Second, 7 > 3 and 4 > 11. Third, the number is neither odd nor perfect square. Fourth, the number is an even number if and only if it is divisible by 2. Second question, write the negations of the following statements. First, all natural numbers are rational. Second, some students of class 10 are 16-year-old. Third, there exists n belongs to n such that n + 8
greater than 11. Fourth, for all x belongs to n, 2x plus 1 is odd. Question. Write the negations of the following compound statements. आता काही स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलेले आहेत आणि त्यांची निगेशन्स बनवायचे आहेत. त्याच्यातलं फर्स्ट स्टेटमेंट P or Q and Q or negation R. हे जे स्टेटमेंट आहे हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि मेन कनेक्टिव्ह अँड आहे. तर ह्याचं निगेशन लिहिताना आपण 5 कंपाऊंड स्टेटमेंटसाठीचे जे रूल घेतलेले आहेत ते इथं वापरायचे आहेत. सोल्युशन. पहिल्यांदा दिलेलं स्टेटमेंट आहे तसं लिहिलं आहे. गिवन स्टेटमेंट P or Q and Q or negation R. तर त्याचं निगेशन आपल्याला बनवायचं आहे. म्हणून देअरफॉर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट आहे तसं लिहिलेलं आहे P or Q and Q or negation R. तर ह्याचं निगेशन बनवत असताना अँड हे मेन कनेक्टिव्ह आहे. तर अँडच्या नियमाप्रमाणे पहिल्यांदा ह्याचं निगेशन घ्यायचं आहे. पीच्या ठिकाणी पहिला ब्रॅकेट आला आहे, क्यूच्या ठिकाणी सेकंड ब्रॅकेट आलेलं आहे. आता अँडचा नियम काय? निगेशन P अँड Q इक्वल टू निगेशन P ऑर निगेशन Q. म्हणजे अँडचा ऑर होतो आहे आणि त्याच्या बाजूला जी 2 स्टेटमेंट आहेत त्यांची निगेशन्स होत आहेत. अँडचा नियम वापरायचा आहे. इक्वल टू निगेशन P ऑर Q अँडचा ऑर आणि दुसऱ्याचं निगेशन म्हणजे निगेशन Q ऑर निगेशन R. इथं पुढं कारण लिहिलेलं आहे. अँडचा नियम जो वापरलेला आहे तो लिहिलेला आहे. आता जी ब्रॅकेट्स आहेत त्यांची निगेशन्स घ्यायचे आहेत. पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन घेताना ऑरचा नियम वापरायचा आहे. इक्वल टू निगेशन P अँड निगेशन Q. हे पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन झालं. ऑर. आता सेकंड ब्रॅकेटचं निगेशन घेत असताना पुन्हा ऑरचा नियम वापरायचा आहे. ऑरच्या ऐवजी अँड होईल आणि त्याच्या बाजूला जी 2 स्टेटमेंट्स आहेत त्यांची निगेशन्स होतील. म्हणजे क्यूचं निगेशन होईल निगेशन Q, ऑरच्या ऐवजी अँड येईल आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन होईल. दुसरं स्टेटमेंट निगेशन R आहे त्याचं निगेशन येईल निगेशन ऑफ निगेशन R. इथं पुन्हा ऑरचा नियम वापरला आहे. निगेशन P ऑर Q इक्वल टू निगेशन P अँड निगेशन Q. आता ह्या ब्रॅकेटमध्ये काही सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करायचं आहे. तर पहिला ब्रॅकेटमध्ये काही सिम्प्लिफाय होत नाही, तो आहे तसा ठेवलेला आहे. निगेशन P अँड निगेशन Q. ऑर पण आहे तसा ठेवला आहे. निगेशन Q अँड हे पण आहे तसं ठेवलं आहे आणि निगेशन ऑफ निगेशन R हा R होईल आणि त्याला कारण निगेशन ऑफ निगेशन P हा P येतो आहे. आता ही फायनल स्टेप आहे. ह्याच्या पुढं काही सिम्प्लिफाय होत नाही. म्हणजे दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन P अँड निगेशन Q ऑर निगेशन Q अँड R हे आहे. सेकंड स्टेटमेंट P इम्प्लाइज Q ऑर R. सोल्युशन. गिवन स्टेटमेंट आहे तसं आधी लिहिलेलं आहे P इम्प्लाइज Q ऑर R. आता त्याचं निगेशन घ्यायचं आहे म्हणून फक्त स्टेटमेंट ब्रॅकेटमध्ये घालून त्याच्या बाहेर निगेशन सिम्बॉल ॲड केलेला आहे. देअरफॉर निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q ऑर R म्हणजे ह्याचं निगेशन आपल्याला घ्यायचं आहे. आता निगेशन घेत असताना मेन सिम्बॉल कोण आहे हे आधी बघायचं आहे. मेन सिम्बॉल इथं ऑर आहे म्हणजे पहिल्यांदा ऑरचा नियम वापरायचा आहे. मग ऑरचा नियम काय तो पुढं लिहिलेला आहे पुढच्या स्टेपला. निगेशन P ऑर Q इक्वल टू निगेशन P अँड निगेशन Q. म्हणजे ऑरच्या ऐवजीमध्ये अँड येईल आणि त्याच्या बाजूला जी 2 वाक्य आहेत त्यांची सेपरेट निगेशन्स तिथं येतील. Pच्या ठिकाणी ब्रॅकेट आलं आहे आणि Qच्या ठिकाणी R आलं आहे. इक्वल टू निगेशन P इम्प्लाइज Q अँड निगेशन R. आता पहिला ब्रॅकेट त्याचं निगेशन आहे म्हणजे तिथं सिम्प्लिफिकेशन होते. निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q हा नियमाप्रमाणे P अँड निगेशन Q येतो, तो फक्त पुढं लिहिलेला आहे. इक्वल टू P अँड निगेशन Q आणि पुढं जो भाग आहे स्टेटमेंट पॅटर्नचा तो आहे तसा ठेवलेला आहे अँड निगेशन R. आणि इथं कारण निगेशन P इम्प्लाइज Q हा P अँड निगेशन Q येतो हा आपला फॉर्म्युला आहे. म्हणजे दिलेल्या वाक्याचं निगेशन
पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन आर हे होईल. थर्ड स्टेटमेंट पी अँड क्यू ऑर आर. सोल्युशन गिवन स्टेटमेंट आहे तसं लिहिलेलं आहे पी अँड क्यू ऑर आर. आता त्याचं निगेशन घ्यायचं आहे. देअरफॉर निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर आर इक्वल टू मेन कनेक्टिव्ह कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. मेन कनेक्टिव्ह अँड आहे. मग अँडचा नियम वापरायचा आहे. अँडचा नियम काय सांगतोय, अँड असेल तर निगेशनमध्ये ऑर होतो आणि त्याच्या बाजूला जी दोन स्टेटमेंट आहेत त्यांची निगेशन सेपरेट येत आहेत. जे इक्वल टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर आर. इथं क्यूच्या ठिकाणी ब्रॅकेट आलं आहे म्हणून ब्रॅकेटचं निगेशन येईल. त्याला रिझन निगेशन पी अँड क्यू इक्वल टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आता पुढं ब्रॅकेटचं निगेशन ते सिम्प्लिफाय करायचं आहे पुढच्या स्टेपला. इक्वल टू निगेशन पी ऑर हे आहे तसं ठेवले आणि ब्रॅकेटचं निगेशन घेताना मध्ये सिम्बॉल ऑर आहे. ऑरच्या नियमाप्रमाणे त्याचं निगेशन घेताना अँड होईल आणि त्याच्या बाजूला जी स्टेटमेंट आहेत त्यांची सेपरेट निगेशन तिथं ॲड होतील. निगेशन क्यू अँड निगेशन आर आणि त्याला कारण निगेशन पी ऑर क्यू इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे. आता याच्या पुढं काही सिम्प्लिफाय होत नाही. ही फायनल स्टेप आहे. हे दिलेल्या वाक्याचं निगेशन आहे. फोर्थ स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. दिलेलं स्टेटमेंट आहे तसं घ्यायचं आहे सोल्युशनसाठी. गिवन स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. आता फक्त त्याच्यात निगेशन त्याचं घ्यायचं आहे म्हणून तो सिम्बॉल ॲड केला आहे. देअरफॉर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू इक्वल टू. आता ह्या स्टेपपासून आपण निगेशन घ्यायला सुरुवात करणार आहे. मेन सिम्बॉल ऑर आहे. ऑरचा नियम वापरायचा आहे. इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन होईल निगेशन पी अँड क्यू. ऑरच्या ऐवजी अँड होईल आणि क्यूच्या ठिकाणी ब्रॅकेट आलं आहे त्या ब्रॅकेटचं निगेशन होईल निगेशन पी अँड निगेशन क्यू. पुढं कारण लिहिलेलं आहे निगेशन पी ऑर क्यू इक्वल टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता ब्रॅकेटची निगेशन्स ती सिम्प्लिफाय करताना मेन कनेक्टिव्ह ब्रॅकेटमध्ये कोण आहे बघायचं आहे. मेन कनेक्टिव्ह अँड आहे. मग अँडचा नियम वापरायचा. इक्वल टू निगेशन ऑफ निगेशन पी अँडच्या ऐवजी ऑर होईल आणि क्यूचं निगेशन येईल निगेशन क्यू अँड. आता इथं पण ब्रॅकेटचं निगेशन घ्यायला लागलो आहे आपण अँडच्या नियमाप्रमाणे. म्हणजे पीचं निगेशन पी अँडच्या ऐवजी ऑर आणि क्यूच्या ठिकाणी निगेशन क्यू आलं आहे त्याचं निगेशन येईल म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू. इथं अँडचा नियम पुढं लिहिलेला आहे. इक्वल टू आता काही सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करायचं आहे. निगेशन ऑफ निगेशन पी हा पी येतो. पुढच्या स्टेपला तो पी लिहिला आहे. पी ऑर निगेशन क्यू अँड हा भाग आहे तसा ठेवला आहे. निगेशन पी पण आहे तसा ठेवला आहे. ऑर आहे तसा ठेवला आहे आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू हा मात्र नियमाप्रमाणे क्यू होईल. तिथं कारण पुढं लिहिलेलं आहे निगेशन ऑफ निगेशन पी इक्वल टू पी. तर ही फायनल स्टेप आहे. ह्याच्या पुढं काही सिम्प्लिफाय होत नाही. दिलेल्या वाक्याचं हे निगेशन आहे. पाचवं स्टेटमेंट पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी ऑर आर. गिवन स्टेटमेंट पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी ऑर आर. आता त्याचं निगेशन घ्यायचं आहे. देअरफॉर निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे तसं घेतलं आहे पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी ऑर आर. आता मेन कनेक्टिव्ह इथं इम्प्लिकेशन आहे. मग इम्प्लिकेशनचा नियम वापरायचा आहे. पीच्या ठिकाणी एक ब्रॅकेट आलं आहे क्यूच्या ठिकाणी दुसरा ब्रॅकेट आलं आहे. निगेशन पी इम्प्लाइज क्यू हा पी अँड निगेशन क्यू होतो. मग त्या नियमाप्रमाणे इथं इक्वल टू पी आहे तसा ठेवायचा म्हणजे पहिला ब्रॅकेट आहे तसा पी अँड क्यू मध्ये सिम्बॉल अँड येतो आहे आणि दुसऱ्याचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी ऑर आर. इथं इम्प्लिकेशनचा नियम पुढं लिहिलेला आहे. इक्वल टू आता जो भाग सिम्प्लिफाय होत नाही तो आहे तसा ठेवायचा आहे. पी अँड क्यू अँड हा आहे तसा ठेवला आहे आणि आता ब्रॅकेटचं निगेशन घेताना ब्रॅकेटमध्ये ऑर आहे. मग ऑरचा नियम वापरायचा आहे. ऑरच्या ऐवजी अँड होईल आणि
त्याच्या बाजूला जी लेटर्स आहेत त्यांची निगेशन्स येतील. निगेशन ऑफ पीच्या ठिकाणी निगेशन पी आहे, निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन आर. इथं ऑरचा नियम पुढं लिहिलेला आहे. पुढं सिम्प्लिफाय करताना पी अँड क्यू अँड हे आहे तसं ठेवलं आहे आणि निगेशन ऑफ निगेशन पी हा पी होतो आहे, म्हणजे पी अँड निगेशन आर आहे तसा ठेवला आहे. हे फायनल स्टेप आहे, म्हणजे दिलेल्या वाक्याचं निगेशन पी अँड क्यू अँड पी अँड निगेशन आर हे असणार आहे. तुम्हाला निगेशनचे रूल्स पाठ असतील तर ही निगेशन्स तुम्हाला सिम्प्लिफाय करता येणार आहेत. त्याच पद्धतीनं हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. यूजिंग द रूल्स इन लॉजिक राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फर्स्ट, पी ऑर क्यू अँड क्यू ऑर निगेशन आर. सेकंड, पी अँड क्यू ऑर आर. थर्ड, पी implies क्यू अँड आर. फोर्थ, निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू. तर इथं हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. ह्याच्या पुढं जे आर्टिकल आहे ॲप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स, आणखी ह्याच टॉपिकमध्ये असलेलं ड्युएल ऑफ ए स्टेटमेंट, ही 2 आर्टिकल शैक्षणिक वर्ष 2020-21 ह्या वर्षामध्ये जो 25% सिलॅबस कमी केलेला आहे त्याच्यामध्ये काढून टाकलेली आहेत. ड्युएल्स आणि ॲप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट ही आर्टिकल कमी केलेली आहेत.